ये ये पाटील पाटील आलो सरपंचाकडे जाऊन थोडं 12,000 रुपये पगार घ्यायला इथून आहे ना. हे आहे बघा आमच्या सरपंचाच्या घराकडचा रस्ता, नंबर 1 रस्ता आहे आमच्या इकडं. काहीच नाहीये पुढे. नमस्कार, आम्ही आलो सरपंचाच्या घरी. या सर. सरपंच तुम्ही का? मी बालाजी दावणगाव, आनंद दावणगावचं पोरग. येत या ना बाहेर थोडस तुम्हीच या. मी जस्ट असं विचारण्यासाठी आलो की बाबा आपलं गावचं ग्रामपंचायत का बंद आहे? ग्रामपंचायत बंद आहे, सकाळपासून बंद आहे, कालपासून बंद आहे. ग्रामसेवकला कॉल केलं तर ते म्हणते की शुक्रवारपर्यंत सुट्टी आहे. ठीक आहे, आता दिवाळी चालू आहे पण ग्रामपंचायत उघडलं पाहिजे ना. आपले सेवक आहेत वाटतं, 2 आहेत ना सेवक आपले ग्रामपंचायतला. आपलं ग्रामपंचायत ओपन झाली हो. हा, मला रहिवासी पाहिजे होता. रहिवासी ते आता दिवाळी आहे म्हणून सगळेच कर्मचारी 2-4 वर्ष नाही ना. कर्मचाऱ्यांना सुट्टी, कोण देते आता तिथं? कर्मचाऱ्यांना सुट्टी जी आहे ना ते 2 दिवस 4 दिवस असते. पण ग्रामपंचायत उघडलं पाहिजे ना. आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक काय म्हणला माहिती का, वर्षातून 4 वेळेस फक्त ग्रामसभा होते, असं नसते. आता मी थोडं शिकलो, सांगतो मासिक सभा एक असते, आठवड्यातून 1 सभा घ्यायला पाहिजे. अजून आपल्या गावामध्ये ना सरपंच कोणी ओळख नाही. तुम्ही सरपंच माहित नाही. तुमचं काय नाव सांगा मला. माझा मी म्हणजे रेकॉर्ड करतोय. आपले अमित देशमुख जे आहेत ना त्यांनी थोडंफार आपल्या गावाला लक्ष देतील वाटतंय, त्याच्यासाठी. काय तुमचं नाव? माझं नाव पाकरे. सरपंचांचं नाव माहित नाही आपल्याला दादा. सांग काय काय. माझं काय नाव? अंजनाबाई ज्ञानोबा बिबिनवरे. बिबिनवरे हे आमच्या गावचे सरपंच आहे तिने. तर ते आपल्याला हेच विचारायचे, अविनाश जावरे म्हणून आपल्या सेवक आहेत ग्रामपंचायतचे, त्यांनी ग्रामपंचायत का उघडली नाही आतापर्यंत? त्यांना पण सुट्टी असते. दिवाळीचं काम कोणी आता बसलेत निवांत. आपल्याच गावच्या माणसं आहेत, आपण कसं विरोधात बोलता येते आपल्या गावच्या माणसाला? मी तुम्हाला मतदान केले, मी केलं स्वतः पुण्याहून येऊन. तर माझं विचारायचा अधिकार आहे की बाबा ग्रामपंचायत मध्ये का आज उघडले नाही ग्रामपंचायत? उघडतात हो, त्यांनी उघडतात, पण हे दिवाळी आहे म्हणून 4 दिवस बसले असतील बाळा. 10 वाले 10. मी येऊन गावात 4 दिवस झाले तरी बी अजून ग्रामपंचायत उघडलं नाही. मला एवढाच प्रश्न आहे, का उघडलं नाही? आपल्या गावचं विकास म्हणलं तर ते तर सोडा, आता ते विकासाचा शब्दच आपल्याकडे नाहीये. माझ्या घरला जायला रस्ता नाही, घरला जायला रस्ता नाहीये. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, गावात फिरून आले मी आता सर्व. तुम्ही सरपंच आहात, माननीय सरपंच आहात, तर मी तुम्हाला विचारू शकतो बाबा मी मतदान केलंय तुम्हाला. ठीक आहे. आणि हे कसं आहे माहिती का, आता आपण आज चालू केलो ना तर इन फ्युचर 4 वर्षानंतर होईल. आता मीच आज चालू केलो, अजून 4-5 जण येतील आता, असं आहे. तर माझं म्हणण्याचा एवढाच प्रयत्न आहे की बाबा माझं आता आमचं जे घर आहे ना, आम्हाला राहायला घर नाही मला स्वतः. ठीक आहे. आणि तिकडे जायला रस्ता तर नाहीच नाही. तर तुमचं म्हणणं काय? तुमचं घर होऊन आज 25-30 वर्ष जर आतापर्यंत तुमचे सगळे होते की कर्मचारी गावातले सरपंच का केले नाहीत? आम्हालाच म्हणाला का? तुम्हाला किती वर्ष झाले सरपंच? आता आम्ही काय 2 वर्ष झालं. 2 वर्ष. हा, 2 वर्षामध्ये किती निधी आला आपल्या गावला? आता ते आम्हाला निधी पिधी काय माहिती, ग्रामसेवकला माहिती. हो का, तुम्हाला सांगते आमच्या गावचा विकास कसा झालाय. आम्ही पाण्याचं फिल्टरचं बसवलो, रस्ता पाणी फिल्टर आहे का? रोड केलो. पाणी फिल्टर आहे, 1 फिल्टर आहे आपल्या गावला, 1 पाणी फिल्टर आले. होय की मग ते जाऊ द्या. मला एक असतो अधिकार, एक असतो माहितीचा अधिकार. मी ग्रामपंचायत मध्ये किती अमाऊंट आलंय, किती अमाऊंट गेलंय, आता किती डेव्हलप झालंय हे विचारण्याचा माझा अधिकार आहे. मी असं इलिगल काही विचारत नाही. कुठे टाकलं? चालू आहे पकोडे. धन्यवाद धन्यवाद. गावला पाणी पाजवत आहे म्हणजे तुम्ही खूप सारे हे करता. कोरेवाडीला 1 फिटर आहे, इथे 1 फिटर आहे, आता इथे 1 घ्यायचा आहे 2-4 महिन्यात. आता हे वरल्या एरियामध्ये चालते चालते चालते. फक्त मी एक अर्ज करणार आहे आता तुमच्याविषयी. ऑलरेडी तुमच्याविषयी अर्ज केले, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या सदस्याने अर्ज केले कलेक्टर. म्हणजे तुम्ही कधी राजीनामा देणार आहे? कसं काय राजीनामा देता? 9 पॅनल मधल्या 9 लोकांपासून 7 लोकांना तुमच्याविषयी अर्ज दिलाय. मला लोकनियुक्त सरपंच आहे, आमच्या आईला बोलायला झाले लोकनियुक्त सरपंच आहे. तुम्ही बोला, म्हणून मी बाहेर या म्हणालो तुम्हाला. या
चल. सदस्याच्या मागे recording आहे का? उद्या रेकॉर्डिंग काहीच नाही हो का साहेब. ग्रामपंचायत उघडी राहते. मी गरीब माणूस लक्षात घ्या, ग्रामपंचायत उघडी राहते. नाही. उघडी ग्रामपंचायत घरी येऊन बोलायचं नसते. घरी येऊन अरे सर ग्रामपंचायत मध्ये सरपंचच नाही ग्रामपंचायत तर मग कुठं बोलायचं जाऊन आम्ही साहेब. इकडे बोला मला, लक्षात घ्या. तुम्ही इकडे बोला. हो का, तू बोला. बस. हो का, सरपंचासोबत बोलतोय आम्ही, तुम्ही हो बोलू का, नका. तुम्हाला काय सांगलेलं मी, ग्रामपंचायत मध्ये येऊन तुम्ही इशे मांडा. ग्रामपंचायत उघडणार कधी ते सांगा आम्हाला. आता उघडायचं आम्हाला माहित नाही. ते जाऊन आम्ही सांगा. मी एक सांगतो 12,000 रुपये ग्रामसेवकला पगार आहे. त्यानं रोज उघडलं पाहिजे ग्रामसेवक. ठीक आहे, त्यानं उघड नाही गेलं. इथं हवे पण पाडणार. बल्ब तर लावलेच नाही दिवाळीला. पैसे गणपती राजाला बोलू ना काय करणार हो, माहिती सांगा तुम्ही. त्यांना दे खुर्ची. त्यांना खुर्ची ए, दे. पकड मोबाईल. सरपंचांना जर बल्ब लावला झाले तर आम्ही काय करायचं? ते सरपंच कोण आहे तेच विचारायचं मला. हो गाव सरपंच मी आहे. मला पकड, मला घे आपण. चांगलं पकड. तर मला हेच विचारायचं होतं ग्रामपंचायत का ओपन होत नाही आपलं. ओपन मी आता त्यांना चावी दिलेला आहे. ओपन आता आपली काही मीटिंग नाही, आपले काय मला आता द्या, 2 मला सण 12,000 आहे, रुपये महिना सण द्या. आहे. ह्याच्यामध्ये मी बरोबर सगळं ग्रामपंचायत उघडून साफसफाई करतो. मी एक गरीब पोरग आहे, शेतकऱ्याचा पोरग आहे. मला एवढा विचारायचा प्रश्न अधिकार आहे बुवा. मी मतदान करतोय, माझ्याकडे वोटिंग कार्ड आहे माझं स्वतःच. तर मी एवढा विचारायचा प्रश्न आहे की मला 12,000 रुपये द्या. मी ग्रामपंचायत 2 सेवक आहेत आपल्या गावाला. 2 आहे, एक लाईटीवाला एक आणि एक साफसफाईवाला. तर कुठं आहे पाण्याचा न ती आहे. हा तेच कुठं आहे. आवी आहे, उमा आहे. उमा आत्ताच गेलाय तर माझ्या समोर. जाऊ मग उमाला बोला ना. नाही सरपंचाला बोललं पाहिजे. लोकनियुक्त सरपंच म्हणजे ना खूप मोठा मिनिंग होते. आपण ना जे केलो ना ते म्हणजे खूप आहे. तर माझं म्हणणं आहे की तुमच्याविषयी तुमच्या पॅनल मधल्या लोकांनी अर्ज केले. तुम्ही म्हणजे राजीनामा द्या म्हणून. तर तुम्ही काय अजून म्हणजे काय त्याच्यावर निर्णय काय घेतला तुम्ही. नाही, राजीनामा द्या म्हणून दिलं. मला राजीनामा द्या म्हणून कोणी आलं नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये हे केलं नाही ना तुम्ही. काय काय म्हणतात विकास केला नाही तुम्ही म्हणून. काही कष्ट माघार नाही. घेतली की यार. कुठे घेतले नाही घेतले. ग्रुपवर नाही आलं, मला नाही आलं. ग्रामपंचायतला नोटीस नाही. ग्रामपंचायतवर नोटीस नाही. ग्रामपंचायतला नोटीस बोर्ड नाही. नोटीस सांगतात. मग? अर्ज दिलं म्हणून काही लगेच काय ठेवायचं नाही. हा, मग? बॅनर लावायचं नाही. बॅनर लावलं पाहिजे. मी तिथपर्यंत आलोय म्हणजे काहीतरी झालं पाहिजे ना साहेब. अहो सर तुमच्यानंच एकट्यानं होत नाही. गाव आहे हा का 2,500 हो का. मी आज चालू केलोय आता 2,500 आहे. सरपंच किती वोटिंग आहे आपल्या गावची. 2700 वोटिंग आहे. 2700 लोकांचा प्रश्न आहे. आणि बघा आपल्या गावची प्रगती, आपल्या गावचे सरपंच. मग कसं म्हणायचं नाही की नव्या माणसाच्या यंग माणसाच्या हातात द्या सरपंच पद. ठीक आहे. आता काय बोलावं त्याच्यावर शब्द नाहीत आपल्याकडे. मला आता आपल्या गावामधून ना गव्हर्नमेंट जॉब मध्ये आत्ता लागले 2-4 जण. ठीक आहे. आता मी ओपन कास्ट आहे, मला जॉब नाहीये, काहीच नाहीये. म्हणजे आरक्षण सुद्धा भेटलं नाही आम्हाला. आरक्षण सोडा आमच्या गावचा विकास नाहीये. कुठेच आपले आमदार खासदार संभाजी पाटील निलंगेकर है ना. तरी भेटू अजून ग्रामपंचायत मध्ये. थोडं ग्रामपंचायत उघडायला हवं. सरपंच साहेब पाया पडता तुमच्या. उघडा तेवढं ग्रामपंचायत. हा लवकरात लवकर उघडायला हवं. थोडं काम आलेत आमचे. कारण आम्हाला थोडं अभ्यास करून काहीतरी शिकावं. समजा तुम्ही तर तो चांगल्या गव्हर्नमेंट जॉबला होता. त्यांनी कोणाची मुलगा आहे? मी आनंद आवनगावे. ठीक आहे. हा नाही घर नाही रस्ता नाही. ते गावच्या नकाशाच्या बाहेर गेले आता. बांधलेली घर. नाही आम्ही गरीब पोर आहोत. ठीक आहे. तर तुम्ही तर जॉब केला तलाठी. तुम्ही गव्हर्नमेंटचा जॉब केला तलाठीचा आणि चांगलं तुम्ही हे केले. बघा मला वाटतंय का गावाचा विकास झालाय आपल्या. इथं गावात हा अरे घर माहिती आहे मला तिकडचं. आनंद बनायचं ते हो का. तुम्ही फक्त जेव्हा निवडणूक होती ना तेव्हा चालतो आमच्या घराकडे. निवडणूक होती का तेव्हा तुम्ही घराकडे. तुम्ही घरी होतो. मी मतदान केले तुम्हाला. ठीक आहे. तर मला अधिकार आहे. तर एवढाच विचारायचा प्रश्न आहे की ग्रामपंचायत कधी उघडणार आहे मॅडम आम्हाला सांगा. म्हणजे आम्ही बघू काहीतरी. नाही उघडलं तर आता कोणतरी येईल. आज सुट्टी आहे, पोलीसवाले आज येतील उघडता काहीतरी येत येतील. नाही. आज कशाची सुट्टी मॅम. हा, आज कशी सुट्टी आहे. आज कशाची. अहो बँकला सुट्टी आहे. कशाची. दिवाळीची. हा. दिवाळी संपली. आज दिवाळी भाऊबीज आहे. कशाला भाऊबीजची सुट्टी आहे. मी कशाला बी सुट्टी आहे. दिवाळीच्या 4 दिवस आधी आलो गावामध्ये तरी सुद्धा ग्रामपंचायत उघड नाही. कॅलेंडरवर आपल्या गावामध्ये बाथरूम सुद्धा नाही. बाथरूम ते सांगाल.
भाऊबीजची सुट्टी आहे. हा कलेक्टरचं लेटर दाखवा सुट्ट्या किती तुम्हाला ग्रामपंचायतला. हो का, मी मध्ये डीप मध्ये गेल्यावर ना लय नॉलेज आहे आपल्याकडे. ठीक आहे, कलेक्टरचं लेटर दाखवा तुमच्या ग्रामपंचायतला किती सुट्ट्या आहेत आणि किती ग्रामसेवक किती बोलते. माझ्याकडे ग्रामसेवकची रेकॉर्डिंग आहे, 4 दिवस सुट्ट्या येतात बोलतो तो शुक्रवारपर्यंत. असं असतंय का कुठं? हा, बोला कुठं आहे कलेक्टरचं लेटर कुठं आहे तुमच्याला? तुम्हाला एवढ्या सुट्ट्या आहेत, मग कसं तुम्ही कॅलेंडरवर बघून ते काल निर्णय कोण आहे माहिती आहे का ते? कोण छापलं ते काय? मग तेच साहेब मी तेच बोलतोय. मी सरळ बोलालो की बाबा आपल्या ग्रामपंचायत का बंद आहे? आपल्या गावचा विकास कुठे आहे? आपल्या गावचा निधी कुठे आहे? आपला गाव एवढा निधी आला, खर्च केला कुठं? मला एवढाच प्रश्न विचारायचा फक्त मला. मी ठीक आहे, असं आहे. ते ग्रामसेवक कधी येणार आहे? ग्रामसेवक शुक्रवारी येणार आहे. भेटू सरपंच साहेब. जय महाराष्ट्र. बघा काहीतरी आपल्या गावचा विकास है ना. विकास कसं केलं नाही भैया. तुम्ही कसं बोलला? माझं काम केल्यापासूनच बघा कसं केलं नाही आम्ही. तुमच्या घराकडे आता पहिलंच कच्चा रोड झाला नाही. कच्चा रोड झाल्याच्या नंतर आता तिकडे कच्चा रोडच आला नाही. मग मी आता त्याच्यावर का ठोकळे नेऊन बसू? कच्च्या रोडचं तिथं काही आलंच नाही. मी तर टाकून त्याला कच्चा रोड तर केलाय का तुमच्या घराकडे? तुम्ही जेव्हा सरपंच होणार होता, तुम्ही एक आश्वासन दिलं आम्हाला की तुमच्या घराकडचा रस्ता होईल. त्याचं काय झालं मग? आपण घराकडला रस्ता पिस्ता म्हणायला आश्वासन दिलं ना. रस्ते करतो म्हणजे तुम्हाला आमच्या गल्लीतलं मतदान नाही पाहिजे? पुढल्या सरपंच केलं. सगळ्याच पाहिजे पण रस्ता काम करावं लागत ना. मग काम करणार तर माझ्या कुठं हातावर केलंय काही कामं मॅडम? झाल्यात. नाही हा, मॅडम. तुम्ही कसं काम झालं तुम्ही म्हणाला? दाखवा मला एखादी काम दाखवा, आम्ही तुमच्या पायातून कधी पाणी कामं? पितो. हा, होता का सुतार रोडला सुतारच्या घराकडे रोड ते रोड केले? त्याला खणलं कोण आधी? हा? खणलं कोण पाईपलाईन करायला? तुमच्या आधीचा सरपंच. हा हा, तुम्ही काम चांगलं केलं असं म्हणणं आहे तुमचं. मी ते बसून ओके, रस्ता भेटू केला. आपण. चालेल. हा?